कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. पण एक वाक्य सांगू का दादा, एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. लक्ष द्या, एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला सिंदूर लावला तर दादा त्या दगडाचा मसोबा झाला. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? कुठला रंग लावावा? पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, डोक्यावरती टोपी घाला, कपाळाला बुक्का लिहा, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा आणि विठ्ठल 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 म्हणत पंढरपूरच्या वारीला जा. हा दगड माणूस काय, हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा तुमचं? म्हणून दादा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज 42 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी स्वामी विवेकानंद 39 वर्ष. महाराज स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेली, स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेली आणि एक तरुण मुलगी स्वामी विवेकानंदांजवळ आली आणि ती मुलगी म्हणली, स्वामीजी आय कॅन्ट मॅरेज विथ यू. स्वामी विवेकानंद म्हणले वाय? ती मुलगी नो वाय, आय वॉन्ट टू मॅरेज विथ यू. स्वामी विवेकानंद म्हणले दिस इज हाय इम्पॉसिबल फ्रॉम माय लाईफ बिकॉज आय एम लिव्ह इन इंडिया अँड माय इंडिया इज अ ग्रेट. तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे? त्यावेळेस ती मुलगी, स्वामीजी मला तुमच्यासारखा देखना सुंदर हुशार मुलगा पाहिजे म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणले माहिती आहे का? स्वामी विवेकानंद म्हणले, अगं ताई, तुला माझ्यासारखा देखना सुंदर हुशार मुलगा पाहिजे, याच्याकरता तुला माझ्याशी लग्न करायची काय गरज आहे? हा समोर उभा राहिलेला स्वामी विवेकानंद आहे ना, हा आजपासून तुझाच मुलगा आहे असं समज. स्वामी विवेकानंद 39 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी भगतसिंग 24 वर्ष, त्यांच्यापेक्षा कमी माऊली 22 वर्ष. माऊली कोण? काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मैसापुत्रामुखी बोलविली श्रुती किंवा ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष जगले आणि त्यांच्यापेक्षा कमी मुक्ताबाई 18 वर्ष जगल्या. म्हणून तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. म्हणून माणसाने कसं जगावं? हरी तुका म्हणे एक मरणाची सरे, 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 मरणाची सरे, तुका म्हणे सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मग आता ऐका, तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तर तुम्ही कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही. जरा थोडासा आवाज वाढवा. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती देवाची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे. पण कसं आहे, देव आवडणारी भरपूर आहेत, देव आवडणारी, थोडासा आवाज वाढवा, देव आवडणारी भरपूर आहेत, पण देवाला आवडणारी थोडीच आहे. मला सांगा महाराज, प्रत्येकाला देव आवडतो, प्रत्येकाला देव आवडतो. बरं मला सांगा, हिथं बसलेल्यापैकी देव कोणाला आवडतो? त्यांनी बोट वर करा बरं. आवाज घुमावा लागलाय काय?
चला पाठीमागं ऐकू येते ना माझं कीर्तन, काय अडचण नाही ना. चला, देव कुणाला आवडतो त्यांनी बोटवर करा बरं. तुम्हाला देव कळतो का? देव 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 लाजायचं नसतं महाराज परमार्थामध्ये. आणि एक वाक्य सांगू का, माणसाने जिथं लाजावं तिथं माणसं लाजत नाही ती, आणि जिथं लाजू नये तिथं माणसं लाजल्याशिवाय राहत नाही ती. वराती पुढे नसताना लाजावं माणूस तिथं जीभ बाहेर काढून नसतोय. बांग बांग बांग, अरे कशाचं बांग. एक वाक्य सांगू का महाराज, लग्नातलं नाचणं मस्तीचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, निवडणुकीतलं नाचणं द्वेषाचं. लग्नातलं नाचणं म्हणजे मस्तीचं, निवडणुकीतलं नाचणं द्वेषाचं, आणि कीर्तनातलं नाचणं म्हणजे दादा भक्तीचं. लक्षात ठेवा, कीर्तनातलं नाचणं म्हणजे भक्तीचं. पाठीमागे आवाज जात नाही, आतला आवाज हॅलो 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 रामकृष्णारी, पाठीमागं पुरुष मंडळ आवाज ऐकू येतोय ना? नाही, आवाज ऐकू जात नाही पाठीमागं. विठाला 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 विठाला. चला आता कोणी सुद्धा बोलायचं नाही, लक्ष द्या माझ्याकडं. चला, काय चालू होतं आपलं? नाही, कीर्तन तर चालूच होतं, पण नेमकं काय चालू होतं? कीर्तनामध्ये नाचावं. अहो महाराज, इथं नाचता नाचता देवाचा गळा पितांबर किंवा नामदेव कीर्तन नाचू कीर्तन मंडळी पाहिजे. पण काय काय ठिकाणी साथीचे नसतात, तर काय काय ठिकाणी 7.5 असतात. सुंदर खऱ्या अर्थाने नियोजन. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या गायकासाठी. बस कीर्तनामध्ये नाचावं. आत ऐका, नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचला. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जिवंत होत होती. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं. तुम्ही बोलता का मी स्वतःला हाणून घेऊ? बोला चला ना. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं, आणि माझ्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं. हो, तसं काय बोलू नका हो. आणि कीर्तनामध्ये मरण यावं एवढं काय भाग्यवंत आपण नाही. महाराज, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. येते खोटे काळ करील देवापाशी बळ, आणि तुका म्हणे हारी सपुरत्या काय वाणी. चला पटकरना बोला, देव कुणाला आवडतो त्याने बोटवर करा. घालू का दंडवत? सांगा थांबा, दंडवत घालू दाखवतो तुम्हाला. बोलत बोटवर निदान वर करा. देव कुणाला आवडतो? सगळ्यांना आवडतो. असू दे, घ्या खाली. आता इथं बसलेलं पैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा, त्याने बोटवर करा बरं. आली आली बोट वर आली, थोडी का होईना पण ये लागेल. बरं असू द्या, सगळ्यांना बऱ्याच लोकांना देव आवडतो. बरं असू द्या, घ्या खाली. बरं आता इथं बसलेलं पैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं, त्याने बोटवर करा बरं. अहो, देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नवं, ढगात जा वाटतं का?
पण ह्या जगामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. म्हणजे कसं, बाटली घेतली तो पण फुकट आहे, बादली घेतली तो पण फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, पकवास घेतला गट्ट्या फुकट आहे, विना घेतला तारा फुकट आहे, शर्ट घेतला गुंड्या फुकट आहे, लग्न केलं बायको फुकट आहे. मग बायको काय विकत आणता? लग्न केलं बायको फुकट आहे, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे, ट्रॅक्टर राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, शाळा राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, चुना राहणार आहे, लावणारा जाणार आहे, लाच राहणार आहे, घेणारा जाणार आहे, मंडप राहणार आहे, श्रोते जाणार आहे, टाळ राहणार आहे, टाळकरी जाणार आहे, विना राहणार आहे, विनकरी, दांडकर राहणार आहे, चोपदारवाले महाराज जाणार आहे, अभंग राहणार आहे, कीर्तनकार जाणार आहे. बरं आहे जाणार आहे म्हणून. पण ह्या जगामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. लक्ष द्या, आपला जन्म झाला खाटावर, जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर. विठाल विठाल. चला आता, आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं, बोलू नका, जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर दावा होणार नदीच्या काठावर. त्यात काय तिळ मात्र शंका नाही. पुरावा पुरावा. आओ महाराज, उपजते नाशे, नाशेले ते पुनरपी दिसे, हे घटी का यंत्र जैसे परिप्रेमिका. किंवा टाळकरी मंडळी, देह हे काळाचे, धन कुबेराचे, आणि येते मनुष्याचे काय आहे. किंवा जन्माले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. प्रत्येकाला मारावं लागणार आहे, म्हणून देवाची भक्ती करायची आहे. आता फॉल्ट असा झाला, आपल्या भक्ती करण्याचा मार्ग चुकला, आपल्या भक्ती करण्याचा मार्ग चुकला. महिला मंडळ पुरुष मंडळ पट करणार बोला. मला सांगा, आपण नारळ कोणाला फोडतो? बोला चला. नारळ कोणाला फोडतो? पाठीमाग नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला नारळ फोडतो, आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? शिरबावी केवढा? एवढा. आणि बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कुणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला, आकाच्या का नारळ देवाला, आणि वर्ण म्हणतो देव पावला. अरे कशाचा देव पावला? महिला मंडळ पटकरणा बोला. गावामध्ये सप्ताह बसल्याला बड नाही बोलायचं. महिला मंडळ पटकरणा बोला. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? एवढी केवढी करता? अय मावशाऊ केवढी करता? एवढी. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता?
एवढी, स्वतःला एवढी, देवाला एवढी. म्हणजे प्रॉब्लेम काय झालं, स्वतः एवढं एवढं खायचं, देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं द्यायचं, आणि देवाला एवढं एवढं मागायचं. कसा भेटला आपल्याला देव? आपली माणसं 18,000चा बुकुड देवाला कापतात, आणि देवाला फक्त नक्या. आणि ही माणसं देवाला नक्या का बरं वाहतात? त्या शिजत नाही. त्या नक्या जर शिजल्या मोसोबा वासावर मिळाला. अरे काय आपली भक्ती झाली. आणि वरनं देवाजवळ जायचं आणि देवाला म्हणायचं, काय करू देवा, पोराचं लगीन जमन, काय करू देवा, पोराचं लगीन जमन, पोराला चांगलं स्थळ येणं, पाहुणे येणं. पाहुणे नुसतं येतो येतो म्हणतात, पाहुणे काय येत नाही ती. भाकर गिळणं, सुनबाई मिळणं, चपाती गिळणं, भात खाता. कधी देवाची भक्ती केली नाही. जेव्हा तरुण होता तेव्हा चांगल्या माणसाला रामराम घातला नाही, वारकऱ्याला कधी जिहारी घातला नाही, सप्त्याला कधी देणगी दिली नाही, सप्त्याला कधी पंगत दिली नाही, कधी देवाची कधी भक्ती केली नाही. बाण टुकरून जमीन वाढवली, बाण टुकरून जमीन वाढवली, आकडं टाकून लाईट घेतली, थापा हाणून पोराचं लगीन जमवलं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं, उपरण्याखाली हात घालून म्हशीचं सौदं केलं, आणि लिंबू पिळून पिळून मटण आणलं. काय करायचं आता? एका सप्त्यात 2 सप्त केलं, एका भजनी मंडळाचं 2 भजनी मंडळ केलं. तिकडं आहेत का भजनी मंडळाच्या पार्ट्या? आहेत का इकडं? आहेत का? नाहीत ना? नाहीतर काय काय ठिकाणी भजनी मंडळाच्या वाटण्या झाल्या त्या. आमच्या गावामध्ये परवा दिवशी भजनी मंडळाच्या वाटण्या झाल्या त्या, आणि कालच पेटीची वाटणी झाली. काय करता? एक वाक्य सांगू का? आपल्या माणसाचा आव झाला मोठा आणि भाव झाला छोटा. काय काय नुसता आव. काय काय लोक म्हणतात, महाराज त्याचा काकडा पाठ आहे. काय पाठ आहे? काय पाठ आहे? काय पाठ आहे? काकडा पाठ आहे. त्याचा काकडा पाठ आहे, फक्त गळ्यात माळ नाही. मग त्याला जिशीपणा खड्डा घेऊन त्याला पोरायचा आहे. काय काय लोक म्हणतात, महाराज त्याचा हरिपाठ पाठ आहे, फक्त तो पंढरपूरच्या वारीला जात नाही. मग मला असं वाटतंय त्या माणसाचा पुतळा हे तर तुमच्या गावामध्ये बांधला पाहिजे, आणि त्या माणसाच्या पुतळ्याचा सत्कार आमच्या विनकरी बाबांच्या हस्ते केला पाहिजे. अरे काय उपयोग आहे सांगा महाराज? भामटा परमार्थ झाला. अख्खा गाता पाठ करायचा, अख्खा गाता पाठ करायचा, आणि शेजाऱ्याचा बाण टोकरायचा, त्याला भामटा परमार्थ म्हणतात. 7 ज्ञानेश्वरीची पारायण करतो, आणि जावाई घरी आल्यावर काळ्या पिशवीतला आणतो, याला भामटा परमार्थ म्हणतात. कीर्तनातनं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, असं करा तसं करा, असं करा तसं करा. कीर्तनातनं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो. एक कीर्तनकार कीर्तनातनं सांगत होता, माणसाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे, माय बाप केवळ काशी, तिने न जावी तीर्थाशी. तेवढ्यात एक म्हातारा उठलं, लक्ष द्या, तेवढ्यात एक म्हातारा उठलं, आणि त्या म्हाताऱ्यानं खटकारना कीर्तनकाराच्याच कानाखाली ठेवून दिली. मग बाकी लोक म्हणली, म्हाताराला काय हो, तुम्ही त्या कीर्तनकाराच्या कानाखाली का ठेवून दिली? तो म्हातारा म्हणला, हा नालायक कीर्तनात न सांगतो आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे, आणि हेनं 15 दिवस झालं हेने ज्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून दिलंय, आणि सासू सासऱ्यांना घरामध्ये आणले. मग बाकीचे लोक म्हणली, म्हाताराला होय, हे तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हातारा म्हणला, मी याचा बाप आहे. काय उपयोग आहे सांगा महाराज? बाजून पेरलेलं बियाणं फेल, खडकावर पडलेला पाऊस फेल, शिळीच्या गळ्यात लोंबलेलं सड फेल, आंधळ्या माणसाला आरसा फेल, बाहेरच्या माणसाला कीर्तन फेल, आणि ज्या माणसाच्या भक्तीमध्ये भाव नाही त्या माणसाची भक्ती सुद्धा फेलच आहे. त्या माणसाची भक्ती फेलच आहे. परमार्थामध्ये भाव ठेवावा. मग चालते तुकोबार आहे, आम्ही देवाची भक्ती करतो, आम्ही देवावरती भाव ठेवतो. पण तुकोबार आहे, नुसता आम्ही देवावरती भाव ठेवला तर अशी भक्ती देवाला आवडेल का? महाराज म्हणतात, नुसता भाव ठेवू चालणार नाही, नुसता भाव ठेवून देवावरती चालणार नाही. मग भक्ती करत असताना वा ह्याची तोर भक्ती आवडती देवा, आणि संकल्पावी माया संसाराच्या. बघा आता विक्षेप नको, आता फक्त लक्ष द्या, झालेलं झालं, आता फक्त लक्ष द्या. महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती, हेची, आता पहिला शब्द आला हेची, हेची हिच आशीच, हेची हिच आशीच, हेची म्हणजे याच पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते, अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. म्हणजे च आला की विषय संपला. आता मला सांगा बाबा, तुम्ही आता तुम्ही म्हणलं तर अगोदर तुम्ही पाठीमागं बघणार, पण बाबा तुम्ही च आलं की म्हणजे तुम्ही दुसरं कोण सुद्धा नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, हेची अशीच याच
पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडते, अन्यथा कोणत्याही पद्धतीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. ह्याच्यातून एक वाद निर्माण होतो आणि याच वादाला सापेक्षतावाद असं म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? सापेक्षतावाद असं म्हणतात. बरं आता मला सांग, एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. मला सांगा, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दुसऱ्या भक्तीला कुठल्या नावं ठेवली का? ठेवली का नावं? ओ टाळकरी, ठेवली का नावं? नाही. फक्त महाराज म्हणतात ह्याची म्हणजे कसं, एखाद्या माणसाची टीका न करता सुद्धा त्या माणसावरती अप्रत्यक्षपणे टीका करणे, याच वादाला सापेक्षतावाद असं म्हणतात.